अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु शरण. कलियुगी दत्तभक्ती ही फलदायी आहे. कलियुगी दत्तभक्ती फलदायी का आहे हे आपण आज जरा पाहूया. एकच मन सातत्याने म्हणत असतं की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. अनेक जन्माच्या पूर्वपुण्याईने दत्तभक्तीचा लाभ होतो. अनेक जन्म म्हणजे किती सांगणं मोठं अवघड आहे. परत त्यात 4 युग आहेत. दत्त महाराज म्हणजे समजून न समजणाऱ्या आणि काहीच न समजून सर्व काही समजणाऱ्या अशा आध्यात्मिक अनुभूतीचे एक पुण्यक्षेत्र होय. कोणी दत्तभक्ती करावी हे सुद्धा स्वतः दत्त महाराजच ठरवतात. हा सर्व पूर्वपुण्याई व प्रारब्धाचा एक भाग आहे. दत्त उपासनेने काय होतं? मनुष्य जीवनाचं सार्थक हे त्याचं उत्तर आहे. समृद्ध समाधानी जीवन, विनासायास दत्तपदी सद्गती हेच साध्य होय. साधारण मनुष्याच्या आयुष्याचे जीवनात व मरणानंतर कृतकृत्यता हेच दत्त महाराज यांची कृपा म्हणावी. अनेकांना माहीत असेलच, एकदा का दत्त महाराज त्यांच्या कळत न कळत सहवास किंवा अनुभूती आली तरी एकाच नव्हे तर अनेक जन्माचं सार्थक झालं म्हणूनच समजा. महाराज कधीच हात सोडत नाहीत आणि कधी विस्मरण होऊन देत नाहीत. ते सतत त्यांच्या जवळ ठेवतात. ते हे अगदी निखळ सत्य. महाराज हे स्मर्तृगामी आहेत आणि भक्तवत्सल आहेत. दत्त महाराजांचा वास हा औदुंबर वृक्षातळी असल्याने दत्त सेवेत औदुंबर वृक्षाचं सेवेचं अनन्यसाधारण महत्व आहे. दत्त महाराजांना औदुंबर वृक्षाप्रती फार मोठं प्रेम आहे. औदुंबर तळी त्यांचा वास असल्याने सर्वश्रुत आहे. अनेक पुण्यवृक्ष त्यजून का प्रीती औदुंबरी असा प्रश्न विचारल्यानंतर 19व्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली. श्री नरसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्री नृसिंहाशी असलेला स्पष्ट केलेला आहे. हिरण्यकश्यपूचा श्री नरसिंहांनी वध केला. नंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचं फळ आणलं आणि तयेवेळी शीतलार्थ नखे रोवली औदुंबरात. विषाग्नी झाला शांत, उग्र नृसिंह शांत झाला. असा या औदुंबराला दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. या वृक्षाचं महात्म्य वर्णन करताना गुरुचरित्रकार म्हणतात, तयासमयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी. सदा फळित तू होसीन कल्पवृक्ष तुझे नाम. जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी. तुझ देखताची परियेसीन उग्र विष शांत होय. जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य पाहुनी एक. फळ प्राप्त होय निकन पापा वेगळा होय नर. वांजणारी सेवा करता पुत्र होतील ती सीतरिता. जे नर असतील दैन्य पीडितां सेवित होतील स्त्रियायुक्त. तुझी इच्छाई बैसोन जे जन करती जपानुष्ठान. अनंतपूळ फळ होय ज्ञानन कल्पिले फळ होय त्यासी. तुझे छाई जळात स्नान करिता पुण्यभूत. भागीरथी स्नान करीतन तितके पुण्य परियेसा. तुझ सेविता त्या नरासी व्याधी नव्हती कवणे दिवशी. ब्रह्महत्यादी महादोषीन परिहार होती परियेसा. जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेसी. कल्पनापुरती भरवसीन कलियुगी कल्पवृक्ष तुची. सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीसी. म्हणून वर देती हर्षीन नृसिंहमूर्ती तयवेळी. ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरू. दत्तभक्तीत विशेष. दत्तभक्तीचे 2 टप्पे आहेत. प्रत्येक दत्तभक्त अनुभवत असतो. पहिल्या टप्प्यात दत्त महाराज हे
तुमच्या मनाजोगं होऊ देतात. दुसऱ्या टप्प्यात दत्त महाराज हे आपल्या मनाप्रमाणे करतात. आता आपल्या मनाप्रमाणे दत्त महाराज जेव्हा करतात तो उद्धार असतो, पण हे पटकन कळून येत नाही. ते कळेपर्यंत बराच काळ लोटलेला असतो. या 2 टप्प्यामध्ये वर्गीकरण इह आणि पर, पार असेही करता येईल. दत्त महात्म्यात हे दोन्ही टप्पे अत्यंत स्पष्टपणे कळून येतात. कार्तवीर्याचे उदाहरण घ्या किंवा अलर्काचे घ्या किंवा यदूचे घ्या. आधी सर्वांना मनोजोग सर्व काही मिळालेलं आहे, पण दुसरा टप्पा खऱ्या कृपेचा दिसून येतो. यात काय नाहीये? दर्शन आहे, सहवास आहे, उपदेश आहे आणि मार्गदर्शनही आहे. ज्यावर इतकी कृपा झाली त्याचा आणखीन काय उद्धार होणं बाकी आहे? अहो, जागे असताना स्मरण दुर्लभ आहे, स्वप्नात देखील ज्याचे दर्शन दुर्लभ आहे असे दत्त महाराज स्वतः उपस्थित होत जेव्हा काही उपदेश करतात तेव्हा काय अवस्था असेल हो भक्तांची. त्यात कार्तवीर्य म्हणा, अलर्काला दत्त महाराजांनी आलिंगन दिलेलं आहे. ज्याच्या पादुकांचे दर्शन राजधानीत दुर्लभ आहे अशा दैवतांची गळाभेट म्हणजे काय योग म्हणावा. 7 जन्माची ही लाभली पुण्याही म्हणून दत्तभक्तीचा लाभ. दत्तात्रय हे उपास्य दैवत असणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. मात्र त्याच्या पूजनात पावित्र्याचे पालन ही गोष्ट अत्यावश्यक ठरते. त्या पालनात काही त्रुटी असल्यास दंड ठरलेलाच आहे, त्यात काही सूट नाही. पण त्या पवित्र्याच्या कक्षा रुंदावत जर तुम्ही या उपासनेत यशस्वी झाला तर मात्र तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि या उपासनेत यशस्वी होणे म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं, हा फरक आहे. दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच. सत्यसंध आहे. सत्यसंध म्हणलंय त्यांना. नाना रूप धर असे ते आहेत. कधी कोणत्या रूपात येऊन तुम्हाला सामोरे जातील, कधी कोणत्या रूपात येऊन तुम्हाला मदत करतील, पण भेट देऊन जातील हे मात्र निश्चित. कारण त्यांचं ब्रीदच आहे भक्त कल्पद्रुम. भक्तासाठी अत्यंत कनवाळू आणि अभक्तांसाठी कठोर असे ते आहे. इतकं सगळं असताना दत्तभक्तांची संख्या फार मर्यादित दिसते. त्याचं कारण काय? तर दत्तभक्तीचे दुर्लभत्व म्हणून आपण सगळे पाहत असतो की बऱ्याच मंडळींना सांगून सुद्धा दत्त दत्त म्हणावेसे वाटत नाही. हे योग प्रारब्धात असावे लागतात. अनंत जन्माची पुण्य असली तरच दत्तभक्ती वाट्याला येते, अन्यथा नाही. दत्तभक्त कोण? त्याची व्याख्या काय? ज्याला उद्धरून नेण्याचे महाराजांनी ठरवलं तो खरा दत्तभक्त. ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी झाली तो दत्तभक्त. लीला स्मरणाची आणि ते सांगण्याची वाचारूपी प्रेरणा दिली तो दत्तभक्त. या लीला माहीत असोत व नसोत ती ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्तभक्त. ज्याला आपल्या पायांचा उपयोग गाणगापूर, नृसिंहवाडी, पिठापूर, अक्कलकोट, कुरवपूर सारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असं वाटतं तो दत्त. महाराजांच्या समोर 2 हातांचा वापर करून नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा मिळते तो दत्तभक्त. थोडक्यात काय? आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्ती करता करतो तो खरा दत्तभक्त. मग या दत्तभक्तीचे स्वरूप काय? अत्यंत मर्यादित का आणि कसं? तर ही दत्तभक्ती फार दुर्लभ आहे बरं. सर्वांना महाराज ती संधी देत नाही. दत्त महात्म्यातील 7 कथा सांगताना स्वतः दत्त महाराज विष्णू दत्त ब्राह्मणाला म्हणतात, माझी भक्ती दुर्लभ आहे. माझी भक्ती दुर्लभ जाणं ती तुला मिळाली दैवे करून. ही दुर्लभ
अशी दत्तभक्ती आपल्या वाट्याला आली असताना सहज साध्य मात्र अजिबात नाही. या मार्गात पापरूपी सर्प फुतकार सोडतच असतात. षड्विकार सातत्याने तोंडवर करत असतात. प्रलोभनाचे भोवरे फिरू पाहत असतात. निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायम सोबत करीत असतात. नाना संकटे मध्येच आपल्याला गाळाभेट देत असतात. या सर्वांना चुकवत दत्त महाराजांचे नामस्मरण करणं हे सोपे नाही, पण त्यांची कृपा झाल्यावर ते कठीण देखील नाही. आणि म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण ही मनाला दिलासा देणारी आहे. ही आठवण म्हणजे काय? त्यांचा आपल्याला विसर पडलेला नाही याचं ते सूचक आहे. अनेकदा आपल्या हातातून काही होत नाही, त्याची खंत मनाला वाटून न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्या जवळ केले आहे ते विसरू नका. आधीच मनुष्य जन्म दुर्लभ, त्यातही भारतवर्षात जन्म दुर्लभ, त्यातही इथे महाराष्ट्र राज्यात जन्म दुर्लभ. महाराजांच्या सेवेत आपण अल्पस्वल्प का होईना सेवा करत राहणं महत्वाचं आहे. किती होत आहे त्यापेक्षा काहीतरी होत आहे आणि काहीतरी करत राहणं हे नित्य आणि मोलाचं आहे. तेव्हा लक्षात ठेवावं, आपल्या विहित कर्म करावं, पण सतत दत्तनामाच्या अनुसंधान. एकच म्हणावंसं वाटतं, पायी हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. दत्त महाराजांची उपासना म्हणजे दत्तकृपेचा वर्षाव आहे. आपल्या चैतन्य स्वरूपात असलेल्या तेजाची अनुभूती घेणं होय. मुळात आपण श्री गुरुदेव दत्त अशी आर्त त्याने हाक जेव्हा दत्त महाराजांना मारतो, तर आपण जेव्हा संकटामध्ये असतो आणि तर सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपण दत्त महाराजांचे स्मरण करतो. आता दत्त महाराजांचे स्मरण का? तर दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहे. स्मर्तृगामी म्हणजे काय? स्मरण करताच तात्काळ आपल्या मदतीसाठी धावून येणारे तत्व म्हणजे स्मर्तृगामी. जगात अन्य कुठल्याही तत्वाला स्मर्तृगामी म्हणत नाही. आणि म्हणून दत्त महाराज हे लवकर पावणारं दैवत आहे. ते भक्तवत्सल आहेत. ते भक्त संकटी पडता त्वरित धावून येणारे आहेत. काही जण विचारतील की आम्ही कुणाची सेवा करू? तर याचे उत्तर खूप सोपं आहे. ज्या देवतेचे स्मरण करतात तुम्हाला शहारे आले, डोळ्यात अश्रू आले, म्हणजेच अष्टसात्विक भाव तुमचे जागृत झाले व तुमच्या अपूर्णतेला एक प्रकारे पूर्णत्वाची जाणीव झाली, तर समजून घ्या त्या दैवताची आराधना तुम्ही करा. दत्त महाराज व त्यांचे कलियुगातील सर्व अवतार हे एकच आहे. याबद्दल मुळीच शंका बाळगू नये, कारण हे सर्व एकच गुरुतत्व आहे. कालपरत्वे पूर्ण किंवा अंशावतार या स्वरूपात पृथ्वीवर ते अवतरलेले. दत्त संप्रदायातील संदर्भ ग्रंथातही हा उल्लेख आढळतो. दत्तात्रय हे नावच मुळी सद्गुणांची खाण आहे. जितके ते घ्यावे तितके आपल्या त्या गुणांची वाढ होत जाते आणि दत्तगुरूंच्या समीप जाण्याची योग्यता येते. मनाची स्थिरता, शांतता आणि मुख्य म्हणजे अंतरंगी असलेल्या अहमचा विसर हेच दत्त उपासनेचे मुख्य फळ आहे. परंतु फळ देताना देखील महाराजांकडून अनेकदा भक्तांच्या भक्तीची विविध संकटाच्या रूपात, मग ती कायिक असो, वाचिक असो, मानसिक असो, कोणत्याही स्वरूपाची असो, पण कसोटी घेतली जाते. दृढ, निस्वार्थ, उत्कृष्ट श्रद्धा असलेल्या काकणभर जास्तच कसोटी घेतली आणि त्यात जर तो भक्त उत्तीर्ण झाला, त्यावेळी महाराजांकडून येणाऱ्या कृपेचा तो भक्त विचार देखील करू शकत. आपली बुद्धी त्या ठिकाणी शरण जाते आणि त्यावर स्थिरावतात ते महाराज. क्षणोक्षणी वाढत जाणारी दत्त भेटीची ओढ, भेट झाल्यावर भान हरपून त्यांच्या चरणी शरण होण्याची प्रेरणा. दत्त महाराजांचे भक्तांवर, लेकरावर असलेले प्रेमच आहे. आपण नरसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर, पिठापूर येथे गेलो आणि दत्तचरणासमोर नतमस्तक झालो. नेहमीच प्रसन्न असलेली ती दत्तमूर्ती
पाहिली की आपसुकच मायेचा ओलावा मिळतो व गुरुमाऊली समोरून जावेसेच वाटत नाही. कारण मायेचे कृपाछत्र कोण बरं टाळेल? आणि मनातून एकच वाक्य येतं, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.